राजकारणामध्ये कधी-कधी असे काही लोक येतात, की त्यांच्या स्टाईलमुळे, विचारांमुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे सगळ्यांचंच त्यांच्याकडे लक्ष जातं. बिहारमध्ये गेल्या काही वर्षात अशाच एका तरुण नेत्या खूप चर्चेत आहेत. त्या म्हणजे पुष्पम प्रिया चौधरी. 13 जून 1987 दरभंगा येथे जन्मलेल्या या बिहारमधल्या तरुण आणि चर्चेत आलेल्या नेत्या तसेच प्लुरल्स पार्टीच्या संस्थापिका आहेत. त्यांनी पुण्यातून पदवी शिक्षण प्राप्त केलं आणि नंतर युनायटेड किंगडममध्ये जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस मधून डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये मास्टर्स आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये शिक्षण पूर्ण केलं. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बिहार सरकारच्या पर्यटन, आरोग्य अशा विभागांमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करून शासन व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि नंतर प्युरल्स पार्टीची स्थापना 2020 मध्ये झाली. बिहारमध्ये चालत असलेल्या जातीय आणि जुन्या स्टाईलच्या राजकारणाला पर्याय देऊन विकास केंद्री आणि गुणवत्ताधारित राजकारण उभं करणं हा या पक्षाचा उद्देश होता. 2020च्या निवडणुकांमध्ये पुष्पम प्रिया यांनी स्वतःलाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत मोठ्या जाहिराती दिल्या. सध्या ज्या वेळेला अनेक जण मतं मागताना आपलं सौंदर्य, इमेज, फोटोबाजीवर भर देतात, तिथे या तरुण नेत्या मात्र काळा मास्क लावून फक्त काळे कपडे घालून प्रचार करतात आणि त्यावरून म्हणतात की मी हा मास्क तेव्हाच काढेन जेव्हा मी निवडणूक जिंकेन. हे ऐकलं तर एखाद्या सिनेमासारखं वाटतं, पण ही खरी गोष्ट आहे बिहारच्या निवडणुकीत घडलेली. हा मास्क म्हणजे भ्रष्टाचार, जातीयवाद आणि जुन्या राजकारण्यांविरुद्ध प्रतिकारात्मक विरोध आहे, असं त्यांचं मत आहे. एकूणच पुष्पम प्रिया या बिहारमध्ये नव्या शैलीचं, शिक्षणाधिष्ठित आणि विकास केंद्री राजकारण पुढे आणणाऱ्या तरुण नेत्यांपैकी एक मानल्या जातात.